नमो बुद्धाय. जय भीम. 4. राजा बिंबिसाराचे प्रवर्तन. राजगृह ही मगध नरेश बिंबिसाराची राजधानी होती. एवढ्या मोठ्या संख्येने जटिलांचे प्रवर्तन झाल्याचे समजल्याने राजधानातील प्रत्येकजण तथागतांविषयी चर्चा करू लागले. अशा प्रकारे राजा बिंबिसारांना तथागताच्या राजगृहातील आगमनाविषयी समजले. राजा बिंबिसारांनी विचार केला, अत्यंत कर्मठ, सनातनी आणि दुराग्रही अशा जटिलांचे परिवर्तन करणे ही सहज साध्य गोष्ट नाही. निश्चितच ते अर्हंत, सम्यक संबुद्ध, आचरण आणि प्रज्ञा यामध्ये संपन्न, निष्णांत, सुगतीप्राप्त, लोक जगताला जाणणारे, सर्वश्रेष्ठ, मनुष्यांचे मार्गदर्शक, मनुष्य आणि देवांचे गुरु, शास्ता असले पाहिजेत. जी सत्यता तथागतांनी जाणली आहे त्या सत्याचाच तथागत धम्मोपदेश करीत असले पाहिजेत. अशा सद्धम्माचा ते धम्मोपदेश करीत असले पाहिजेत की ज्या धम्माचा आधी, मध्य आणि पर्यवसन कल्याणकारी आहे. अत्यंत सुंदर आशय आणि शब्द यांनी युक्त असा धम्म तथागत शिकवित असले पाहिजेत. संपूर्ण निर्दोष, परिशुद्ध, श्रेष्ठ आणि कुशल जीवनच तथागत प्रकाशित करीत असले पाहिजेत. अशा थोर दिव्य महामानवांचे दर्शन घेणे निश्चितच योग्य आहे. राजा बिंबिसार मगधातील 12 लक्ष ब्राह्मण व गृहस्थ यांना सोबत घेऊन तथागत बुद्धांकडे पोहोचले. तथागतांच्या समोर जाऊन तथागतांना अभिवादन करून तथागतांच्या सानिध्यात जाऊन राजा बिंबिसार बसले. मगधातील त्या 12 लक्ष ब्राह्मण व गृहस्थ यांच्यापैकी काहींनी तथागतांना नम्रतापूर्वक अभिवादन करून तथागतांच्या सानिध्यात जाऊन बसले. काहींनी क्षमकुशल विचारले, काहींनी हात जोडून नमस्कार केला, काही जणांनी आपले नाव व गोत्र सांगितले, तर काही जण शांतपणे काही न बोलता तथागतांच्या सानिध्यात जाऊन बसले. मगध नगरीतील त्या 12 लक्ष ब्राह्मण आणि गृहपतींनी तथागतांसोबत येत असलेल्या भिक्खू संघात उर्वेला काश्यपास पाहिले. त्या सर्वांनी विचार केला, हे कसे घडले? हे महान श्रमण उर्वेला काश्यपांचे अनुयायत्व पत्करून मंगलमय जीवन अनुसरत आहेत. ही उर्वेला काश्यप या थोर महान श्रमणांचे शिष्यत्व स्वीकारून श्रेष्ठ जीवन जगत आहेत. मगध नगरीतील त्या 12 लक्ष ब्राह्मण आणि गृहपतींच्या मनातील विचार ओळखून तथागतांनी उर्वेला काश्यपास संबोधित करून म्हणाले, हे उर्वेलवासी, आपणास लोक महापुरुष मानतात. आपणास असे काय दिसून आले की आपण अग्निपूजा त्यागली, अग्निहोत्राचा त्याग केला? काश्यपांनी उत्तर दिले, रूप, शब्द आणि रसयुक्त पदार्थ आणि स्त्रिया या कामभोग वस्तूंच्याच प्राप्तीची अपेक्षा यज्ञ या कर्मकांड यांच्यामधून करता येऊ शकते. आणि जेव्हा माझ्या हे लक्षात आले की वासनामय रूप, रस, शब्द, गंध आणि स्पर्श या गोष्टी अशुद्ध, अकुशल आहेत, त्यामुळे मी यज्ञ त्याग व आहुती यामध्ये अधिक स्वारस्य दाखवले नाही. परंतु आपली हरकत नसेल तर हा विचार तुमच्या मनात का निर्माण झाला ते कथन करा. यानंतर उर्वेल काश्यप आपल्या आसनावरून उठले, आपले उत्तरीय वस्त्र एका खांद्यावर घेतले आणि तथागतांच्या चरणावर मस्तक ठेवून वंदन करून निवेदन केले, मी शिष्य आहे. तथागत हे माझे शास्ता आहेत. तेव्हा मगधातील त्या असंख्य ब्राह्मण व ग्रस्तांनी हे जाणले की उर्वेल काश्यप हे महाश्रमणांचे अशिष्यत्व स्वीकारून श्रेष्ठ जीवन अनुसरत आहेत. यानंतर मगध नगरीतील त्या 12 लक्ष ब्राह्मण आणि गृहपतींच्या मनातील विचार ओळखून तथागतांनी धम्मोपदेश केला. एकही काळा डाग नसलेल्या स्वच्छ वस्त्रांवर ज्याप्रमाणे रंग उत्तम प्रकारे धारण करतो, त्याप्रमाणे बिंबिसार राजा त्यांचा अधिपती आहे. अशा त्या 11 लक्ष मगधवासीय ब्राह्मण आणि गृहपतींनी त्या शुद्ध आणि निष्कलंक धम्माचा रंग धारण केला. 1 लक्ष लोकांनी बुद्धांचे उपासक म्हणून स्वतःस घोषित केले. या दृश्यास साक्षी राहून धम्म समजल्यावर, धम्माचे आकलन झाल्यावर, अनिश्चितता संपल्यावर, धम्माच्या सखोलपर्यंत पोहोचून विचिकित्सा जिंकून सर्व शंकांचे निरसन झाल्यावर आणि पूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यावर मगध नरेश बिंबिसार म्हणाले, तथागत, जेव्हा मी राजकुमार होतो त्यावेळेस माझ्या 5 इच्छा, आकांक्षा होत्या, त्या आज पूर्ण झाल्या. तथागत, पूर्वीच्या काळी जेव्हा मी राजकुमार होतो तेव्हा माझ्या मनात एक इच्छा निर्माण झाली होती की माझा राज्याभिषेक व्हावा, आणि ती माझी पहिली इच्छा आज पूर्ण झाली. आणि माझी दुसरी इच्छा होती की अर्हंत, सम्यक संबुद्धांचे माझ्या राज्यात आगमन व्हावे, आणि ती दुसरी इच्छा आज पूर्ण झाली. आणि सम्यक संबुद्धाची माझ्याकडून सेवा घडावी, ती तिसरी इच्छा होती, ती आज पूर्ण झाली. तथागतांनी मला धर्मोपदेश करावा ही माझी चौथी इच्छा होती, तीही आज पूर्ण झाली. आणि तथागतांचा धम्म मला समजला पाहिजे अशी माझी 5वी इच्छा होती. हे तथागत हो, तीही आता पूर्ण झाली आहे.
अशा प्रकारे मी राजकुमार असताना इच्छिलेल्या 5ही इच्छा आज पूर्ण झाल्या. अद्भुत आश्चर्य तथागत अद्भुत आश्चर्य जे विस्कळीत झाले आहे ते सुरळीत होऊन त्यांची व्यवस्थित घडी बसावी, किंवा जे गुप्त होते ते प्रकट व्हावे. मार्ग चुकलेल्यास मार्ग सापडावा, किंवा ज्यांना दृष्टी आहे त्यांना अंधारातील दिसावे म्हणून दिवा लावावा. त्याप्रमाणे तथागतांनी अनेक मार्गांनी धर्माची शिकवण दिली. हे किती अद्भुत आश्चर्य! तथागत हो, बुद्धांना, धम्माला आणि तथागतांच्या भिक्खू संघाला मी शरण येत आहे. तथागतांनी आजपासून आपला आजन्म शरणागत उपासक म्हणून माझा स्वीकार करावा. 5. अनाथपिंडकांचे प्रवर्तन. सुदत्त हे कोशल देशाची राजधानी श्रावस्ती येथील एक रहिवासी होते. या देशावर राजा प्रसेनजीत यांचे राज्य होते. सुदत्त हे त्या राजांचे कोषाध्यक्ष होते. गरिबांना उदार हस्ते दान देत असल्यामुळे त्यांना अनाथपिंडक म्हणून ओळखले जात असे. तथागत बुद्ध राजगृह येथे विहार करीत असताना आपल्या व्यक्तिगत कामानिमित्त अनाथपिंडक राजगृह येथे आले होते. राजगृह येथील व्यापारी संघाच्या प्रमुखांशी अनाथपिंडकांच्या भगिनीचा विवाह झाला होता आणि अनाथपिंडक तिथेच उतरले होते. ज्यावेळेस अनाथपिंडक येथे उतरले होते त्यावेळेस श्रेष्ठींच्या येथे तथागत बुद्ध आणि त्यांचे भिक्खू संघ याचिकेकरता भोजनदानाची फार मोठ्या प्रमाणात तयारी सुरू होती आणि ते पाहून अनाथपिंडकांना असे वाटले की एखादा लग्न समारंभ असावा किंवा राजाला आमंत्रण देण्यात आलेले असावे. जेव्हा खरे कारण कळले त्यावेळेस अनाथपिंडक तथागत बुद्धांच्या दर्शनासाठी इतके आतुर, अधीर आणि उत्सुक झाले की त्या रात्रीच ते तथागतांच्या दर्शनाकरता निघाले. तथागतांनी त्याच क्षणी त्यांच्या अंतःकरणातील शुद्ध भावना ओळखून त्यांचे दिलासादायक सांत्वनपर शब्दांनी स्वागत केले. आसनस्थ झाल्यावर अनाथपिंडकाने एखाद्या धार्मिक विषयावरील प्रवचन ऐकण्याची इच्छा व्यक्त केली. तथागतांनी त्यांची इच्छा मान्य करून प्रश्न विचारला, आपले जीवन कोण घडवितो? तो ईश्वर वस्तुमात्राचा निर्माता आहे काय? जर ईश्वर निर्माता असेल तर सर्वांनी निर्मात्याच्या अधीन राहून निमूटपणे ईश्वरासमोर झुकावे लागले असते. कुंभाराने घडविलेल्या मडक्याप्रमाणे त्यांची स्थिती झाली असती. जर ईश्वराने जग निर्माण केले असेल तर दुःख, आपत्ती किंवा पाप अशा गोष्टी नसल्याच पाहिजेत, कारण चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टींची निर्मिती ईश्वरापासूनच झाली असली पाहिजे. आणि जर असे नसेल तर याकरिता दुसरे कोणते तरी कारण असले पाहिजे, आणि असे असेल तर ईश्वर स्वयंभू असणे शक्यच नाही. याप्रमाणे ईश्वरविषयक विचारांचा बिमोड होतो. पुढे असेही म्हटले जाते की परिपूर्ण हे कारण असू शकत नाही. आपल्या सभोवतालच्या सर्व वस्तू या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे अस्तित्वात येतात. जसे बीजापासून झाड निर्माण होते, मग सर्वच वस्तूंचे एकच सारखे परिपूर्ण कारण कसे असू शकेल? जर तो सर्वत्र पसरलेले, सर्वव्यापी, प्रत्येक वस्तूंच्या आत सामावलेले असेल तर अखेर खचितच वस्तूंचे निर्माता होऊ नाही. आणखी असे म्हटले जाते की स्वत्व हा निर्माता आहे, पण जर का स्वत्व हा निर्माता असेल तर त्याने सर्व सुखदायक वस्तू का निर्माण केल्या नाहीत? सुख आणि दुःख ही वास्तविक वस्तुनिष्ठ सत्य आहेत व ती स्वत्वने निर्माण केली असणे कसे शक्य आहे? आणि जर का आपण हा युक्तिवाद मान्य केला की कोणीही निर्माता नाही किंवा त्याचा अंतही नाही किंवा कार्यकारण भावही नाही, तर मग आपले आयुष्य घडविण्याचे आणि अंतिम साध्यापर्यंत जाण्याकरिता साधने जुळविण्याचे प्रयोजन काय? म्हणूनच आपण असे म्हणतो की अस्तित्वात असलेली प्रत्येक वस्तू या कारणाशिवाय अस्तित्वातच आलेल्या नाहीत. ईश्वर, परिपूर्ण स्वत्व, विनाकारण आकस्मिकता यापैकी कोणीही निर्माता नाही. आपल्याच कृत्याचे चांगले किंवा वाईट परिणाम होत असतात. संपूर्ण विश्व हे कार्यकारण भाव, प्रतीत्य, समुत्पाद या सिद्धांत अंतर्गत कार्यरत आहेत आणि जी कारणे कृतिशील असतात ती अमानसिक नसतात. जसे प्याला सुवर्णापासून बनलेला असेल तर तो प्याला अंतर्बाह्य सुवर्णच असतो. म्हणून आपण ईश्वरपूजा प्रार्थनेच्या पाखंडी थोतांडाचा त्याग करूया की ज्यापासून कोणताही फायदा नाही. अर्थ, अंदाज, गूढ गोष्टीविषयी निष्फळ कल्पना व ज्यापासून कोणताही फायदा नाही अशा गोष्टी करून आपण स्वतःचेच नुकसान करून घेऊ नये. स्व आणि स्वार्थीपणा यांचा आपण त्याग करूया आणि कुशल कर्म करूया, म्हणजे त्याचे फळही आपणास चांगलेच मिळेल. अनाथपिंडक म्हणाले, तथागत जे सांगत आहेत त्यात सत्यता आहे हे मी पाहत आहे आणि मला माझे संपूर्ण अंतःकरण आपल्यासमोर मोकळे करावयाचे आहे. माझे बोलणे ऐकल्यावर मी काय करावे याविषयी तथागतांनी मला उपदेशित करावे. माझे संपूर्ण जीवन अनेक उद्योग कामकाजांनी भरलेले आहे आणि मी भरपूर संपत्ती मिळवल्यामुळे चिंताग्रस्त आहे.
तरीही माझ्या कामात मी मग्न असतो आणि आनंद घेत असतो आणि मी त्या कामात स्वतःला झोकून दिलेले आहे. माझ्या पदरी पुष्कळ नोकर चाकर आहेत आणि माझ्या उद्योगधंद्याच्या यशस्वीतेवर त्यांचे जीवन अवलंबून आहे. आपले शिष्य परिवर्तकाच्या सुखांची प्रशंसा करताना आणि जगातील अशांती, अस्वस्थता आणि ग्रस्त जीवन यांना दोष देत असतात. तथागतांनी आपल्या राजाचा व त्यावरील परंपरागत वारसा हक्काचा त्याग केला आहे आणि सदाचरणाच्या सद्धम्माचा मार्ग शोधून निर्वाण कसे प्राप्त करावायचे याचे निर्वाण स्वतः प्राप्त करून उदाहरण घालून दिले आहे. जे उचित आहे ते मला करावेसे वाटते आणि माझी उत्कट इच्छा आहे की आपल्या बांधवांची सेवा करावी. मी जणू इच्छितो की मी आपली संपत्ती, आपले घर आणि आपला उद्योग व्यवसाय यांचा त्याग करून आपल्याप्रमाणे धर्मजीवनाच्या सुखी प्राप्तीकरिता गृहत्याग करून बेघर होणे माझ्याकरिता हे उचित आहे का? तथागतांचे उत्तर होते, जो जो व्यक्ती श्रेष्ठ अष्टांगिक मार्गाचा पथिक आहे त्या प्रत्येक व्यक्तीस धर्मजीवनाचे सुख प्राप्त आहे. परंतु जो संपत्तीला आसक्त होऊन चिकटून राहिलेला आहे त्याचे हेच उत्तम मंगल आहे की त्याने आपले हृदय धनाच्या आसक्तीने विषारी न बनवता त्या धनाचा त्याने उचित उपयोग करणे. असा व्यक्ती आपल्या बांधवांकरता एक वरदान आहे. तथागत तुम्हाला सांगतात की तुम्ही ग्रस्तीच राहा, आपल्या उद्योगधंद्यात कारभारात अप्रमादपूर्वक कार्यरत राहा. मनुष्याचे जीवन, ऐश्वर्य आणि अधिकार हे मनुष्यास दास बनवत नाहीत, तर तो त्या धनाप्राप्ती आसक्त आहे. ती आसक्ती त्यास गुलाम बनवते. भिक्खू झाल्यानंतर आरामदायी जीवन व्यतीत करता येईल याकरिता जो संसार त्याग करतो त्यास कोणताच लाभ होत नाही, कारण आळसाचे जीवन हे घृणित जीवन आहे आणि शक्तीचा अभाव हे स्पृहणीय नाही. जोपर्यंत अंतर्प्रेरणा नसेल तोपर्यंत तथागतांचा धम्म कोणासही प्रवचित होण्यास, संसाराचा त्याग करण्यास सांगत नाही. तथागतांचा धर्म प्रत्येकाकडून हीच मागणी करतो की त्याने आत्मवादी दृष्टीतून मुक्त व्हावे, त्याचे मन परिशुद्ध असावे, त्यास काम, भोगादी यांची तृष्णा नसावी आणि त्याने श्रेष्ठ धम्म जीवन व्यतीत करावे. मनुष्याचा कोणताही व्यवसाय असेल, तो शिल्पकार असेल किंवा व्यापारी असेल, सरकारी नोकर करीत असेल किंवा संसार त्याग करून ध्यान भावना यामध्ये विघ्न असेल, त्याने आपले कार्य पूर्ण मनापासून केले पाहिजे. त्यात परिश्रमी आणि उत्साही राहिले पाहिजे. जसे कमळ पाण्यात असून देखील पाण्यापासून अस्पर्शित राहते, तसे कमळ पुष्पाप्रमाणे राहिले पाहिजे. जीवन संघर्षात त्याने आपल्या मनात ईर्ष्या व घृणा यांना स्थान देता कामा नये. संसारात राहून देखील जर का ते स्वार्थ पूर्ण जीवन न जगता इतरांच्या कल्याणाकरिता जीवन जगत असतील तर या बाबतीत किंचितही संदेह असणार नाही की त्याचे मन आनंद, शांती आणि सुख यांनी भरून जाईल. अनाथपिंडकास वाटले की हा सत्य धर्म आहे, सरळतेचा धर्म आहे, प्रज्ञेचा धर्म आहे. त्यांची तथागतांचे सद्धम्माप्रती प्रगाढ श्रद्धा निर्माण झाली. अनाथपिंडक तथागतांच्या चरणांवर नतमस्तक झाले आणि प्रार्थना केली. जोपर्यंत जीवित आहोत तोपर्यंत त्यांना शरणागत उपासक म्हणून ओळखले जावे. राजा प्रसेनजित यांचे प्रवर्तन. यानंतर राजा प्रसेनजित यांनी तथागतांच्या आगमनाविषयी ऐकल्यावर आपल्या रथावर चढून राजशाही लवाजमासह जेतवन विहारात पोहोचला. हात जोडून वंदन करून राजा म्हणाला, माझे छोटे आणि अप्रसिद्ध राज्य आज खरोखरच भाग्यवान झाले आहे. आपल्यासारखे सत्यतेचे राजे, धर्मराज आणि जगताचे जगन्नायक ज्या राज्यात विहार करीत असतील त्या राज्यावर संकटे आणि आपत्ती कशी ओढवतील. ज्या अर्थी आता मला आपल्या पवित्र चरणांचे दर्शन झाले आहे त्या अर्थी मला आपल्या सद्धम्माचे धम्मामृत प्राशन करू द्या. सांसारिक संपत्ती अनित्य आणि नाशवंत आहे, परंतु सद्धर्म रूपी धन हे अनंत आणि अविनाशी आहे. ऐहिक जीवन जगणाऱ्या राजाचेही जीवन दुःखी असते, परंतु सदाचरणाचे पवित्र जीवन जगणाऱ्या सर्वसामान्य माणसाला मनशांती लाभते. सुखाची आसक्ती आणि हाव, कामभोगाची तृष्णा आणि हृदयजड झालेल्या राजाची अवस्था जाणून तथागतांनी राजास सद्धम्मोपदेश केला. त्यांचा जन्म अतिसामान्य स्थितीमध्ये झालेला असतो. असे लोक जेव्हा धम्माचरणे व्यक्तीस पाहतात त्यावेळेस त्यांच्या मनात आदराची भावना निर्माण होते. असे असेल तर पुण्य संपादित राजाच्या मनातील धम्माचरणी व्यक्तीबाबतच्या भावना किती आदराच्या असतील. राजन, आता मी आपणास संक्षेपाने धम्मदेशना करीत आहे, तरी आपण लक्षपूर्वक ऐकून हृदयंगम करा.
आपले चांगले किंवा वाईट कर्म आपल्या सावलीसारखा सातत्याने पाठलाग करीत असतात. आपणास करुणामय मैत्रीपूर्ण हृदयाची खरी गरज आहे. आपल्या प्रजेस आपण आपल्या एकुलत्या एक पुत्राप्रमाणे प्रेम द्या. त्यांच्यावर अन्याय अत्याचार करू नका. त्यांच्या जीवनाचा नाश करू नका. आपल्या शरीराच्या सर्व इंद्रियांना संयमित ठेवा. अकुशल कर्म टाळून सन्मार्गावर आरूढ व्हा. इतरांना कमी लेखून, त्यांना पायदळी तुडवून, त्यांचा अकुशलतेने वापर करून स्वतः उच्चपदी चढू नका. दुःखी कष्टितांना सुखी करा आणि त्यांचे सांत्वन करा. राजेशाही थाटमाट, बडेजाव यांना अधिक महत्त्व देऊ नका आणि गोड शब्दातील खोट्या स्तुतीमधील मोठ्या बाता ऐकू नका. स्वतःलाच काय क्लेश आणि पीडा देण्याच्या तपश्चर्येमुळे कोणताही लाभ होणार नाही, परंतु धर्म आणि सुमार्गाचा विचार करा. आम्ही चोहूबाजूने शोक आणि दुःख यांच्या प्रवर्तनाचे घेरलेले आहोत आणि धम्ममार्गाने आचरण करूनच आपण याच्या पलीकडे जाऊ शकतो. मग विषमता आणि अन्याय करण्यात काय फायदा? सर्व बुद्धिमान लोक शारीरिक ऐशोआराम आणि सुखोपभोगाला चिडकारून टाकतात. काम लालसा यापासून दूर राहून आपला धार्मिक, मानसिक विकास करण्यात प्रयत्नशील राहतात. झाडाला जेव्हा आग लागलेली असेल, तेव्हा त्या झाडावर पक्षी आपले घरटे कसे बांधतील? ज्या ठिकाणी आसक्ती असेल, तिथे सत्य कसे राहू शकेल? हे ज्ञान ज्यास नाही तो विद्वान मनुष्य ऋषी म्हणून किती जरी प्रसिद्ध असेल, तर तो अज्ञानीच आहे. ज्यास त्याचे ज्ञान आहे, त्यासच प्रज्ञेची प्राप्ती होते आणि ही प्रज्ञा प्राप्त करणे हा जीवनाचा एकमेव हेतू आहे. त्याकडे दुर्लक्ष करणे हे आपल्या जीवन जगण्यातील अपयशच होय. सर्व धार्मिक पंथांची शिकवण यावर केंद्रित झाली पाहिजे, कारण याशिवाय प्रज्ञा प्राप्ती अशक्य आहे. ही सत्यता फक्त प्रवृत्तींच्यासाठीच फक्त नाही, तर सर्व मानवांकरिता आहे. ग्रहत्यागी, संन्यासी आणि गृहस्थ यांच्याकरिता समान रूपी आहे. प्रवृत्तीत आणि गृहस्थ यांच्यात मूलभूत कोणताही फरक नाही. प्रवृत्तीत सुद्धा पतित होऊन विनाश प्राप्त होऊ शकतात आणि कुटुंबवत्सल गृहस्थी ऋषितुल्य होऊ शकतात. कामाग्नी लालसा ही समुद्रात भरतीच्या वेळेस येणाऱ्या लाटांप्रमाणे सर्वांनाच धोकादायक आहेत, कारण जगताला आपल्याबरोबर ओढून घेऊन जातात. तो कोणीही या लाटांच्या भोवऱ्यात फसतो. त्याची सुरक्षित सुटका होणे अतिशय कठीण आहे, परंतु प्रज्ञेची नौका आणि विचारशक्तीचा सुखानुपलब्ध विद्यमान आहे. धम्मगर्जना आपणास महारूपी शत्रूच्या अकुशलतेपासून सुटकेचा मार्ग दाखवते. कारण कर्म विपाकांपासून सुटका अशक्य असल्यामुळे चला आपण फक्त कुशल कर्मच करूया. आपण आपल्या विचारांचे निरीक्षण करत राहूया, जेणेकरून दुष्ट अकुशल गोष्टी आपल्या हातून घडणार नाहीत. जसे आता पेरलेल्या अकुशल बीजांच्या पिकांची भविष्यात आपल्याच कापणी करावी लागणार आहे. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग आहे, त्याचबरोबर प्रकाशाकडून अंधाराकडेही जाण्याचा मार्ग आहे. अंधुक प्रकाशातून अधिक घनदाट अंधाराकडे जाण्याचा देखील मार्ग आहे आणि त्याचप्रमाणे सूर्योदयाच्या पूर्वीच्या पहाटेच्या अंधुक प्रकाशातून उगवत्या सूर्याच्या तेजस्वी प्रकाशाकडे जाण्याचा देखील मार्ग आहे. अधिक तेजस्वी प्रकाश प्राप्तीकरिता बुद्धिमान शहाणी माणसे या अंधुक प्रकाशाचा वापर करतात आणि सातत्याने प्रज्ञा सत्यतेच्या मार्गाने पुढे पुढे मार्गक्रमण करतात. बुद्धीत तर्क, संगत, व्यवहार व सदाचरणातून आपले श्रेष्ठत्व प्रकाशित हो. भौतिक गोष्टींच्या निरर्थकतेवर सखोल ध्यान करून जीवनातील अनित्यता, अस्थिरता चांगल्या प्रकारे जाणून घ्या. आपल्या विचारांची, मनाची पातळी वर उंचवा. प्रामाणिक श्रद्धा आणि दृढता यांना आपलेसे करा. राजधर्माच्या नियमांचे उल्लंघन करू नका. आपल्या प्रसन्नतेने उगमस्थान बाह्य वस्तू न करता आपले स्वतःचे मन असू द्या. अशा रीतीने सुदूर काळापर्यंत आपले नाम, कीर्ती व यश अबाधित राहील. प्रसन्नचित राजाने अतिशय तन्मयतेने आदरपूर्वक तथागतांच्या धम्माचे अमृत प्राशन केले आणि ते हृदयंगम केले, अंतःकरणात साठवले आणि तथागतांच्या उपासक होण्याचे वचन दिले. नमो बुद्धाय. जय भीम.